नमस्कार, पुणे न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शेख मुजमी. हिमायतनगर शहरामध्ये मोहम्मद रफी पार्श्वगायक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कारण त्यांची कारकीर्द अशी आहे की हिंदीसह मराठी, पंजाबी, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये पार्श्वभूमीपर गायन करून व भक्तिगीतावरही काही प्रकारे त्यांनी गायन केलं. त्याचाच एक उद्देश आणि औचित्य साधून की काही जे गायक आहेत त्यांचे चहिते, त्यांच्यावर प्रेम करणारे गायक त्यांनी आज हिमायतनगर शहरामध्ये त्यांची पुण्यतिथीचं औचित्य साधून आज पुण्यतिथी कार्यक्रम घेतला. आपल्यासोबत मॅडम आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या एकंदरीत ही पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित करण्याचा एकंदरीत उद्देश काय सांगणार मॅडम की आज मोहम्मद रफी साहेबांची पुण्यतिथी आहे. आज मोहम्मद रफी साहेबांची 46वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी अखिल महिन्याच्या माध्यमातून ती आम्ही साजरी करत असतो पुण्यतिथी, आणि याही वर्षी आम्ही ते साजरी केलेली आहे. काय सांगणार की एकंदरीत तुम्ही एक गायिका आहात, तर हे पुण्यतिथीचा तुमच्या जीवनामध्ये कसा प्रकाश पडतो? मी गायिकाच आहे, मीरा पाटील, आणि आम्हाला एवढा आनंद होतो की सरांची पुण्यतिथी साजरी करताना प्रत्येक वेळेस करतोच आम्ही, असं काही नाही. याही वर्षी करणार आहोत आणि केलेली पण आहे. काही गाणे म्हणून पण आम्ही त्यांचे साजरी करू सरांचे. आज पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांची एकंदरीत भूमिका आणि त्यांचं मोहम्मद रफी साहेबांच्या गायकीचं त्यांच्या जीवनावर असलेलं परिणाम. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा खूप खूप आभारी आहे, जे आमची तुम्ही या ठिकाणी कलावंताची दखल घेतलेली आहे आपल्या माध्यमातून. आज स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांची 46वी पुण्यतिथी आम्ही साजरी करत आहे. त्या अनुषंगानं भारत देशाचे महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी, आम्ही आमच्या कलावंताकडून आमची एक मागणी आहे की स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, आणि 26,000च्या वर गाणे मोहम्मद रफी साहेबांनी म्हणलेले आहेत. मराठी, हिंदी, भावगीत, भक्तिगीत, बंगाली, कन्नडी आणि तामिळी भाषामध्ये पण ते गाणे म्हणलेले आहेत. त्यासाठी एक आमची विनंती आहे प्रशासनाला की स्वर्गीय मोहम्मद रफी साहेब यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. विशेष म्हणजे आजच्या पिढीला मोहम्मद रफी साहेबाचे गाणे ऐकून खूप काही शिकता येते. ते मोहम्मद रफी साहेबांनी करून दाखवलेले आहे. त्यासाठी आमची वारंवार विनंती आहे. मागं पण मी एक पत्राद्वारे मी राष्ट्रपती साहेबांना मी एक निवेदन दिलं होतं, मोहम्मद रफी साहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. आज पण आमची तीच मागणी आहे आणि उद्या पण तेच राहणार आमची.